त्याला आपण आदिष्ट चिंतन सोहळा म्हणतो, त्याला आपण वाढदिवस म्हणतो, अलीकडच्या भाषेत त्याला आपण हॅपी बर्थडे म्हणतो. म्हणजे तो दिवस आपला येण्याचा आहे, तो दिवस आपण साजरी करतो, त्याला आपण महत्व देतो. दुसरा दिवस म्हणजे जाण्याचा दिवस आहे. जाण्याचाही दिवस प्रत्येकाचा महत्वाचा, त्याही दिवसाला आपण महत्व देतो. तोही दिवस आपण प्रत्येक वर्षी साजरी करतो. वर्ष श्राद्ध किंवा पुण्यतिथी, पुण्यस्मरण, तो दिवस प्रत्येकाचा आपण महत्वाचा ठरतो, येण्याचा आणि जाण्याचा. ऐका, तसं तुकाराम महाराज म्हणतात, तसे तुमचे हे 2 दिवस महत्वाचे आहेत, येण्याचा आणि जाण्याचा, तसे माझे हे जीवनामध्ये हे 2 दिवस महत्वाचे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझा हे येण्याचा दिवस कोणता आहे तर वसंत पंचमी. तुकाराम महाराजांचा हा जन्मदिवस आहे, तो येण्याचा दिवस आहे. वसंत पंचमी आपण ती साजरी करतो. संप्रदायामध्ये ती वसंत पंचमी साजरी केली जाते. बघा, महाराजांचा तो येण्याचा दिवस आहे. महाराज म्हणतात वसंत पंचमी हा माझा येण्याचा दिवस आहे. जाण्याचा दिवस कोणता आहे तर तुकाराम बीज, ती सुद्धा आपण संप्रदायामध्ये साजरी करतो. महाराज म्हणतात तो दिवस तुकोबरायचा कोणता आहे, जाण्याचा आहे. तसं येण्याच्या दिवसाला महाराज महत्व देतात बघा, तसं जाण्याच्याही दिवसाला तुकाराम महाराज महत्व देतात. का तर तुकाराम महाराज म्हणतात जाण्याच्या दिवसाला का महत्व देतो तर जाण्याच्या दिवशी प्रत्यक्ष भगवान परमात्मा आम्हाला नेण्याकरता आले होते. हरी वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढवेळ झाला पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, म्हणजे तो जाण्याचा दिवस आहे, वसंत पंचमी येण्याचा दिवस आहे. ऐका, महाराज म्हणतात येण्याचा आणि जाण्याचा हे 2 दिवस माझ्याही जीवनामध्ये महत्वाचे आहेत. ऐका, हे फक्त दिवस महत्वाचे आहेत. महाराज म्हणतात हे 2 दिवस फक्त माझे महत्वाचे आहे, पण जीवन जगत असताना दुसरा दिवस असा आहे तो माझा दिवस भाग्याचा आहे. जीवन जगत असताना ज्या दिवशी संतांची भेट माझ्या जीवनामध्ये झालेली आहे, संतांचं दर्शन जीवनामध्ये माझ्या झालेला आहे, तो दिवस महत्वाचा नाहीये तर तो दिवस माझा भाग्याचा आहे. ऐका बरं का, कोणता दिवस आहे तो? महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं, तो दिवस कोणता? ऐका, माघ महिना आहे. माघ महिना आहे आणि शुद्ध दशमीचा दिवस आहे आणि वार बघितला तर गुरुवार नावाचा दिवस आहे. वार आहे, वार शुद्ध
दर्शन दिलं आणि त्यांनी दर्शन दिल्याच्या नंतर कानामध्ये रामकृष्ण हरी बाबाचे चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. महाराज म्हणतात त्यांनी आमच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला. कोणता मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी असा मंत्र सांगितला. मंत्र कशाला म्हणतात बरं? मंत्र म्हणजे काय? मरणात त्रायती इतिना मंत्र. मरणाची भीती जे घालवतात त्याचं नाव मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्राने. पहिलं जग कशाने चालायचं? कशाने चालायचं? मंत्राने. नंतर जग चालू लागलं तंत्राने. नंतर पुन्हा जग चालू लागलं यंत्राने. आता सध्याचं जग चालतं षडयंत्राने. नुसतं षडयंत्र सध्या इतकी षडयंत्र ते सांगायला नको आपल्याला. कीर्तन सांगायला बी नाही येते. चला महाराज म्हणतात आमच्या गुरुने आम्हाला मंत्र सांगितला. त्यांनी आम्हाला मंत्र सांगितला, भेट दिली. पण त्यांनी आमच्याकडून एक गोष्ट मागितली. काय मागितलं? तर महाराज म्हणतात भोजन मागती तुपा पावशर पडिला विसर स्वप्न माझी. त्यांनी आम्हाला एक गोष्ट मागितली. काय मागितलं? बरोबर काय मागितलं? तूप मागितलं. तूप बरोबर. पहिल्याबरोबर काय मागितलं? तुकाराम महाराजांच्या गुरुने काय मागितलं? काय मागितलं? तूप मागितलं. तूप. आणि किती मागितलं म्हटले? किती मागितलं? पावशर. किती? पावशर. बरं का? सुदर्शन महाराज किती मागितलं? पावशर. पावशर तूप. ह्याचा बघा या जमान्यात पावशर तूप का थोडं झालं का महाराज? आता जर का आपण म्हणतो तूप लोक म्हणते चूप. तूप काय बाबा लय आपण झालं तुपाचं. आता तूप काही भेटत नाही खाण्याकरता. हो अशा पंक्तीमध्ये एक माणूस तूप कोंडाकला बरं का सुदर्शन महाराज. तूप कोंडाकला एक माणूस म्हटलं घ्या तूप 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 घ्या महाराज तूप 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 तूप. खाली बसलेला होता तो म्हटला अरे वाढणारे. वाढणारा म्हटला वाढायचे दिवस गेले आता फक्त ऐकायचे दिवस आहे. तुपाची कमतरता आहे. काय? तुपाची कमतरता आहे. फक्त चाट टाकायची. स्पष्ट तुपाची कमतरता आहे महाराज. हो तूप नाही आज. मला वाटतं पुरुषांपेक्षा तुपाबद्दल पण लगत जास्त महिलांना जास्त तुपाबद्दल बरं का? माता वगैरे समजा आपण कासार काकाकडे भांड्याच्या दुकानामध्ये गेलो. आपला चमचा घ्यायचा आहे बरं का? मग कासार काकांना आपण म्हटलो काका ओ काका आम्हाला चमचा घ्यायचा आहे चमचा. मग कासार काका विचारतात ओ काकी चमचा घ्यायचा पण कशाचा घ्यायचा तुम्हाला चमचा? भाजी वाढायचा घ्यायचा? भात वाढायचा घ्यायचा? हा कोणता घ्यायचा तुम्हाला चमचा? का तुपाचा घ्यायचा? म्हणजे तुपाचा चमचा हा स्पेशल असतो. ही तुपाची कमतरता आहे. म्हणजे भाजीचा चमचा बोला ना. भाजी वाढा चमचा वेगळा. भाताचा चमचा बोला ना. भाताचा चमचा वेगळा. साखरेचा चमचा वेगळा. तुपाचा चमचा वेगळा. गावातला चमचा तुमच्या गावातले काही सांगत नाही. मी आमच्या गावावर प्रकार असतात सर. तुपाचा हा स्पेशल चमचा असतो. ही तुपाची कमतरता आहे मला. हो चमच्याबद्दल मी आणखी बोलेल बरं का? कोणी काही फक्त मला लागून घेऊन टाका बरं का? ते कीर्तन म्हणजे काय असतं? रेडीमेड कपड्याचं दुकान असतं बघा. चमच्याबद्दल मी आणखी बोलेल. बघा तुम्ही आईस्क्रीम खाली उन्हाळ्यामध्ये खाता ना? आईस्क्रीम खाता कशाने खाता? चमच्याने. हे की नाही? बरोबर ना? मग आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर तो चमचा आपण खिशात ठेवतो का फेकून देतो? बरोबर फेकून देतो ना? चमचा लक्षात ठेवायचं. काम झालं का आपली पण अवस्था हीच आहे ना. चला मी चमच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. पण तुपाचा हा चमचा स्पेशल खाल्लेला असतो. तुपाची कमतरता. पण महाराज म्हणतात आमच्या गुरुने आम्हाला तूप मागितलं
मागितलं. किती मागितलं? पावशेर मागितलं. तूप मागितलं म्हणजे काय मागितलं बरं? खायचं तूप मागितलं का? आता खायचं तूप तुमच्या डोक्यातून काढून टाकू बरं का. खायचं तूप नाही मागितलं. तूप म्हणजे काय आहे का? तूप म्हणजे काय मागितलं तर चित्त मागितलं. चित्त काय? महाराज म्हणतात शास्त्रकाराने या चित्ताला तुपाची उपमा दिली आहे. मृदू स्वभाव हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. चित्ताला तुपाची उपमा दिली आहे. महाराज म्हणतात आमच्या गुरुने आम्हाला तूप मागितलं म्हणजे काय मागितलं? काय मागितलं? चित्त मागितलं. चित्त. आणि तूप मागितलं म्हणजे चित्त. आणि किती मागितलं म्हणले? किती? पावशेर. आता मला सांगा पावशेराचा पावशेराचा आणि परमार्थाचा काही संबंध आहे का बरं? पावशेर का म्हणले ते? काही संबंध आहे का पावशेर आणि परमार्थाचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. पावसाळ्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नाहीये. पण मला वाटतं पावशेरीचा आणि आपला जरा बऱ्याचदा संबंध होतो. तुम्हाला पावशेरी कळली का? तुम्हाला पावशेरी कळली का? पावशेरी कळली तुम्हाला? पावशेरी कळली का? कळली का पावशेरी तुम्हाला? पावशेरी काय म्हणजे पावसाळ्याचा या भक्तीचा काही संबंध नाहीये. पण पावशेर काय म्हटले? ऐका पावशेर म्हणजे किती? पावशेर म्हणजे 1 किलोचा चौथा भाग. 1 किलोचा चौथा भाग म्हणजे पावशेर. ऐका शास्त्रकाराने सुद्धा या अंतःकरणाचे 4 भाग केलेले आहेत. चौथा भाग घ्यायचा आपल्याला म्हणजे कोणता? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 भाग शास्त्रकाराने अंतःकरणाचे केलेले आहेत. आणि चौथा भाग म्हणजे पावशेर. ऐका चौथा भाग आपल्याला याच्यामधला काय घ्यायचा? चित्त. पावशेर म्हणजे काय मागितलं तर आणखी तुम्हाला थोडंसं करून दिलं म्हणजे चित्त मागितलेलं आहे. महाराज म्हणतात आमच्या गुरुने संत महात्म्यांनी स्वप्नामध्ये आले, भेट दिली, दर्शन दिलं. तो आमचा दिवस भाग्याचा आहे. त्यांनी आम्हाला चित्त मागितलेलं आहे आणि त्या दिवशी आम्हाला त्यांनी भेट दिली. तो दिवस भाग्याचा. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामधली सगळी जी चिंता आहे ना ती चिंता आता दूर झाली. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात उदरे भाग्य अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात संतांचं दर्शन झालं आणि माझी सगळी चिंता वाढली. खऱ्या अर्थानं तेच माझं भाग्य आहे. तो दिवस माझा भाग्यच आहे. माझं भाग्य हे उजळलेलं